महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासामध्ये ज्या गडकिल्ल्यांची अगदी महत्त्वाचे म्हणून नोंद केली जाते त्यातीलच अतिशय महत्त्वाचा किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ज्या स्वराज्याचे तोरण बांधले, अशाच तोरणा किल्ल्याची आज आपण सफर करीत आहोत. गेल्या कित्येक गडकिल्ल्यांची सफर मी एकट्यानेच करत आलेलो आहे. मात्र या ट्रेकला माझा मित्र जयंत हाही माझ्यासोबत होता. पुण्याहून 6च्या दरम्यान निघून 8:15च्या सुमाराला आम्ही गडाच्या पायथ्यापाशी पोचलो. गड चढायला सुरुवात करतो न करतो तोच आम्हाला निसर्गाचं एक अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळालं. पावसाळा म्हटलं की रांगडा सह्याद्री कसा हिरवाईने नटतो. सह्याद्रीचं हे नटलेलं रूप डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. पावसाळा सुरू झाला की या सह्याद्रीकडे धाव घ्यावीशी वाटते. जिकडे तिकडे हिरवळ, पाऊस आणि असंख्य धबधबे. मी हे सगळे फोटो काढण्यामध्ये अगदी गर्क होऊन गेलो होतो, दंग होऊन गेलो होतो. आणि माझा मित्र पुढं कधी गेला हे कळलंच नाही. तो माझी वाट पाहत पुढं उभा राहिला होता. माझा मित्र आमची वाट बघत बसलाय. आम्ही दोघेही पुढे पुन्हा मार्गस्थ झालो. वाटेत ठिकठिकाणी असे पाण्याचे छोटे प्रवाह बघायला मिळाले. गडाचा संपूर्ण परिसर ढगांच्या दाट चादरीखाली अगदी लपून गेल्यासारखा झाला होता. त्यातून ही छोटीशी पायवाट अतिशय मजेशीर वाटत होती आणि वाटेतील निसर्गाची दृश्ये जिकडे तिकडे थांबायला नुसतं भाग पाडत होती. अवतीभवती ही हिरवीगार वनराई, डोक्यावरती ढगांमध्ये भरलेला पाऊस आणि पायाखाली ही छान पायवाट. अतिशय मनोहर असं हे असलेलं वातावरण प्रत्येक ट्रेकरला लुभावणारं आणि आकर्षित करणारं. जसजसं आम्ही वर चढत होतो तसतसं वाऱ्याचा जोरही आता वाढत चालला होता. ढगांचे ताफे लगबगीने पुढे सरकत होते आणि वाऱ्याचा जोर पाय जमिनीवर टेकू देत नव्हता. जवळपास 1.5 ते 1.25 तासाच्या पायपिटीनंतर आता आम्ही बरंच वरती चढून आलो होतो. आता गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच बिनी दरवाजाच्या पायऱ्यांपाशी आम्ही लवकरच पोचणार होतो. हा शेवटचा टप्पा पार केल्यानंतर आम्हाला गडाच्या पायऱ्या, गडाचा पहिला दरवाजा म्हणजे बिनी दरवाजा आणि त्याच्या आजूबाजूला असणारे 2 भक्कम बुरुज हे ढगांच्या आडून अंधुकसे दिसू लागले. पहिल्या दरवाजापर्यंत नेणाऱ्या पायऱ्यांची उंची कमी जास्त असल्यामुळे त्या चढताना दमछाक होते. अशा प्रकारे जवळपास 2 तासाची चढाई केल्यानंतर आम्ही गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच बिनी दरवाजापासून पुढे चालते झालो. पहिला मी आणि माझ्या मागून जयंत. बिनी दरवाजापासून वरती अजून पुढे चढत गेल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे कोठी दरवाजा लागतो. आता आम्ही चढत वरती येऊन कोठी दरवाजापर्यंत आलो. या दरवाजाची रचना गोमुखी असून अर्धवर्तुळाकार फिरून आतमध्ये आल्याशिवाय तो दरवाजा दिसत नाही. या अशा प्रकारचे दरवाजे सातवाहनकालीन शैलीची जाणीव करून देतात. या गडाचा लांब पसरट असलेला आकार पाहून शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यावर त्याचे नाव बदलून प्रचंडगड असेही केले होते. त्यामुळे या गडाला तोरणा किंवा प्रचंडगड असं दोन्हीही नावं आहेत. या गडावरती असणाऱ्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांपैकी खोकट टाकं हे सर्वात मोठं पाण्याचं टाकं आहे. या गडाची मूळ उभारणी आणि बांधणी कोणी केली, कुठल्या राज्यात झाली ह्याचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. माहीत असलेल्या पुराव्यांमध्ये आणि इतिहासामध्ये
या गडाचा सर्वप्रथम उल्लेख बहमनी काळामध्ये मिळतो. बहमनी काळाच्या राज्यविस्तारासाठी मलिक अहमद हा जेव्हा 1470 ते 1483 इसवी सनादरम्यान कोकणाच्या मोहिमेवरती गेला होता, त्यावेळेला त्याने तोरणागड जिंकून घेतला होता. पुढे 1626 ते 1632 या दरम्यान कानन खोऱ्याचे हैबतराव देशमुख यांच्या अंमलाखाली हा गड आला. पुढे स्वराज्याची स्थापना करीत असताना सन 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणूनच या किल्ल्याला तोरणा असं नाव पडलं. सन 1671 ते 72च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला गडांच्या दुरुस्तीसाठी आज्ञापत्रकं काढली, त्यावेळेला त्यांनी तोरणाचा उल्लेख प्रचंडगड असा केला. गडावरती 2 प्रमुख मंदिर आहेत. एक मेंगाई देवीचं मंदिर आणि दुसरं तोरणेश्वराचं मंदिर. आता आपण मेंगाई देवीच्या मंदिरापाशी आलो. मेंगाई देवीच्या देवळासमोरच अगदी तोरणेश्वर महादेवाचंही मंदिर आहे. त्यानंतर आम्ही चालत चालत झुंजार माचीपर्यंत आलो. इथला संपूर्ण परिसर ढगांनी पूर्णपणे झाकला गेलेला होता. ड्रोनच्या सहाय्याने बघितलं तर ही माची काही अशा प्रकारे दिसते. गडाच्या ईशान्य दिशेला जो एक पसरट भाग खाली उतरत गेलेला आहे, त्यावरच ही माची उभी आहे. त्यावर एक चिलखती बुरुजही आहे. सन 1689 पर्यंत हा किल्ला स्वराज्यामध्येच होता. त्यानंतर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यामध्ये गेला. 1 वर्षांनी पुन्हा शंकररावजी पंत सचिवांच्या आज्ञेने कान्होजी झुंजारराव यांनी हा जिंकून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आणला. पुन्हा 1703 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये गेला. त्यावेळेला औरंगजेब स्वतः मराठ्यांशी झुंज देत होता. त्याने या किल्ल्याचं नाव बदलून फुतुहुल गैब असं ठेवलं होतं. फुतुहुल गैब या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे दैवी विजय. असो, चालता चालता आता आम्ही कोकण दरवाजापर्यंत येऊन पोहोचलो. कोकण दरवाजा आजही अगदी सुस्थितीमध्ये उभा आहे. इतके वर्ष लोटून गेल्यानंतरही त्याचा दिमाग थोडासुद्धा कमी झालेला नाही. कोकण दरवाजापासून खाली उतरणाऱ्या पायऱ्या आपल्याला गडाच्या वायव्य दिशेला असणाऱ्या बुधला माचीपर्यंत घेऊन जातात. मूळ गडापासून वायव्य दिशेला फार दूरवरपर्यंत ही माची पसरत गेलेली आहे. कोकण दरवाजापासून बुधला माचीचं शेवटचं टोक हे साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. कदाचित याच पसरत गेलेल्या प्रचंड आकारामुळे महाराजांनी या गडाचं नाव प्रचंडगड ठेवलं असावं. मगाशी सांगितल्याप्रमाणे सन 1704 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यावर फक्त 4 वर्षांच्या आतमध्येच सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावरती पुन्हा सैन्य पाठवून हा गड जिंकून घेऊन मराठ्यांच्या ताब्यामध्ये आणला. त्यानंतर पुढे हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यामध्ये राहिला. सन 1818 साली इंग्रजांनी मराठी राज्य ताब्यात जरी घेतले असले तरीही हा किल्ला पंत सचिवांच्या भोर संस्थानामध्येच 1948 पर्यंत म्हणजे संस्थान पूर्णपणे खालसा होईपर्यंत हा त्यांच्याकडेच राहिला. या किल्ल्याला केवळ मराठी इतिहासातच नव्हे तर भारतीय इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याचा हा पहिला किल्ला. स्वतः शिवाजी महाराजांनी अगदी काही मोजक्या मावळ्यांना हाताशी घेऊन अवघ्या 16व्या वर्षी काबीज केलेला हा पहिला किल्ला. या किल्ल्याने अवघं मराठी साम्राज्य आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलेलं पाहिलं. या गडापासून सुरू झालेलं एक छोटंसं राज्य हे पुढं जाऊन मराठी साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं. त्याचे झेंडे आटके पारपर्यंत रोवले गेले. असो, आता आपल्या सर्वांची रजा घेत आहे. आजची आपली या गडाची सफर आता इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.